काय माणूस आहे ग तो. मला वाटलं होतं तसं अजिबात नाहीये. खऱ्या मनाचा, अगदी सरळ साधा आहे ग. त्याने स्वतःहून तुला मदत करायसाठी ते पुढे आले, म्हणाले की मी स्थळ बघतो. आता ते स्थळ बघतायत म्हणजे श्रीमंतच असणार ना त्यांच्यासारखं. तू त्यांच्या ऑफिसवर गेली होती? हो, पत्रिका द्यायला गेले होते ना तुझी, आणि सगळी माहिती पण पुरवली. स्वानंदी, एवढं मोठं ऑफिस आहे ना त्यांचं. त्यांच्या साध्या कारकुनाशी जरी तुझं लग्न झालं ना तरी देखील एकदा लॉटरी लागणार आहे तुझी. वेड लागलंय का या माणसाला? आणि आई, अगं तू काय एनकरेज करतेस त्यांना? मी काय एनकरेज करू त्यांना? अगं ते स्वतःच मदत करायला तयार झाले तर आपण काय नाही म्हणायचं? पण मी म्हणते आपण त्यांची मदत घ्यायची कशाला आहे? आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलंय माझ्यासाठी स्थळ वगैरे बघू नका, तरी हा काय हट्ट चालवलाय त्यांनी? तू का उगीच नकार घंटा वाजवायला लागलीयस आता? अरे चांगलं घडते तर घडू दे ना. अगं घडत नाहीये, ते लादतायत त्यांचा निर्णय आपल्यावर. आता अशी असतात काही श्रीमंत माणसं. हो का? पण ठीक आहे, पण माझ्यावर कंपल्शन आहे त्यांचं ऐकण्याचं. हा माणूस कोण लागून गेला ग माझं लग्न ठरवणारा? त्यांना 1000 वेळा सांगून झालंय मी. आता आई मला त्यांच्याशी कठोर शब्दात बोलावं लागणार आहे. स्वानंदी, तू का अशी वागायला लागलीस? तुझा प्रॉब्लेम काय आहे? ते करतायत ना आपल्यासाठी. तू तू ना फक्त स्वतःचा विचार कर. तू माझा विचार केलास? अगं केलेस तू माझा विचार? केवढ्या मोठ्या कात्रीमध्ये सापडलीये मी, तुला माहितीये. एक तर सावत्र आई म्हणून सगळे लोक मला मोल लावणार आहे. म्हणतील मुलाचं लग्न लावतीये पण सावत्र मुलीला घरामध्ये ठेवलीये. काय करायचं मग मी? हा, हे जे बोल आहेत ना, सावत्र आई याचं दुःख काय असतं ना ते तुला नाही कळणार. आयुष्यभर झेलावं लागणार आहे मला हे सगळं. मी एवढंच म्हणते की तू पत्रिका कशाला घेऊन गेलीस त्यांच्याकडे? आता त्यांनी मागितली पत्रिका म्हणून मी घेऊन गेले. त्यांनी फोन केला मला, पत्रिका घेऊन या, पत्रिका घेऊन या. ओके, हळू बोल. आता ते झालंय ना, बस. ते तुझ्यासाठी मुलगा बघतायत तर तू त्या मुलाला जाऊन भेट. बघ स्वानंदी, एवढे कष्ट घेतायत ना ते तुझ्यासाठी, मग तू का नकार घंटा लावलीयस आता? ऐक ना जरा दुसऱ्यांचं कधीतरी. नेहमी स्वतःच खरं नाही करायचं. मी मनीष सरोद. काय करतोस तू? मी इंजिनियर आहे, जॉब करतो MNC मध्ये. घरी कोण कोण असतं? घरी आई वडील, भाऊ बहीण, भावाची बायको, बहिणीचा नवरा, आईची आई, आईचा भाऊ, त्याची बायको, आईच्या भावाच्या बायकोचा भाऊ. घर अगदी भरलेलं असतं आमचं. जरा जास्तच मोठी आहे नाही तुमची फॅमिली? म्हणजे एखादी सिरियल होईल तुमच्या घरामध्ये. लग्नानंतर तिथेच राहणार आहेस तू? नाही. पण बायकोला परदेशी जायचं नसेल तर? म्हणजे बायकोला नोकरी करावी लागेल. बायकोच्या पैशांची मला गरज नाही. आज लंडन, उद्या पॅरिस असा फिरणारा मी माणूस आहे. फक्त तिने फॅशन इंडस्ट्रीशी जुळवून घेतलेलं बरं. हे डूल तू कायम घालतोस का कानात? हो. तो कानात ते रोज घालतो का नाही याच्याशी तुला काय करायचंय? अरे हा असा मुलगा आपण रोहनच्या ताईला सजेस्ट करणार आहोत? नाही म्हणजे त्यांनी कानात डूल घालावेत, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? पण त्याची बहीण बघ ना रोहनची कशी आहे, साधी. कसं जमेल त्यांचं? मुलगा निवडत होता का तांदूळ निवडत होता हेच कळत नव्हतं मला. आणि एवढी मुलं पाहिली आपण, त्यातली 4 सुद्धा शॉर्टलिस्ट करू शकलो नाहीस तू अजून. हे बघ, बहीण भले माझी नाहीये, रोहनची बहीण आहे, म्हणून कोणालाही भेटायला लावायचं त्यांना. लग्न फक्त लावून द्यायचं नाही आपल्याला, तर ते टिकेल अशा मुलाशी लावायचं. मी बघते. हॅलो, अच्छा बोला. काय म्हणजे समरशी बोलायचंय? हा, एक मिनिट. हा समर, निलेश म्हणून कोणीतरी आलंय. हा, पाठवायला सांग. पाठव. येस, आता जो मुलगा येईल ना तो बघ, तसा मुलगा मिळाला पाहिजे रोहनच्या ताईला. अकॅडमिकली खूप चांगला आहे तो. म्हणजे मला आठवतंय त्याचे वडील आपल्याकडे खूप वर्षांपूर्वी काम करायचे. अनेक वर्ष मी त्याला ओळखतोय निलेशला. मग हा शिकायला गेला परदेशात, आणि हा शिकायला गेला म्हणून त्याच्या वडिलांनी आपल्याकडनं थोडीशी मदत घेतली होती. पुढे त्याचे वडील गेले, हा शिकून परत आला. पण तो ती मदत विसरला नाही. त्यांनी ते घेतलेले सगळे पैसे परत केले. मी तर विसरून पण गेलो होतो, पण हा नाही विसरला. सगळे पैसे दिले त्यांनी परत. अतिशय चांगला मुलगा आहे
हा शॉर्टलिस्ट करून ठेवा. बरं झालं बाबा, मुलगा चांगला म्हणजे ओळखीतला आहे ना, म्हणजे शिक्षण, नोकरी, स्वभाव, वय बी सगळं जुळलं ना की एकतरी कॅन्डिडेट असेल आपल्याकडे दाखवायला. तर तू एवढा कॉन्फिडन्स मध्ये तिला म्हणालायस की मी मुलगा बघतो आणि शिरा विथ आजू. ते सगळं सोड आणि नीट ढवळ. थोडस ना चाकून बघायला हवं, म्हणजे मग कळतं की साखर नीट मिसळली गेली की नाही. ओ गॉड, शुगर? मग अशी शुगर घालतानाच मला कसं तरी होत होतं. हे बघ, शिरा आणि साबुदाण्याची खिचडी हे डाएटचे पदार्थच नाही आहेत मुळी. आणि मी म्हणते शिरा कमी गोड करण्यापेक्षा करूच नाही ना मग. हळूहळू थोडस जरासं सारखं कर आणि मग ते झाकण कर. तर किती सारखं 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 करू? असं म्हणून कसं चालेल? सासरी तुला हे सगळं करायचंच आहे ना. वॉट नको करूस. आता वेळ आहे ना, तर सगळं शिकून घे तू माझ्याकडनं. नाही तर म्हणतील तुझ्या सासरचे, मुलीला काही शिकवलं नाही का असं म्हणतील आम्हाला. त्यासाठी आधी सासरी जावं तर लागेल. ए अज्जू, तू आता नेक्स्ट टाइम जेव्हा प्रेयर करशील ना देवासमोर, तेव्हा प्लीज त्याला सांग, त्याला म्हणावं अधिराच्या आधी नंदुताईचं लग्न होते पटापट. हो ना, तुझ्या रोहननी अट घातली ना. तोच तर कॅच आहे ना अज्जू, काय सांगू तुला. आता पिंट्या दादाने नंदुताईसाठी शोधून आणलेलं स्थळ नंदुताईला पसंत पडू दे म्हणजे झालं, नाहीतर माझं लग्नच नाही होणार आहे. काय म्हणालीस? पिंट्या स्वानंदीसाठी स्थळ शोधते?